हाय, हॅलो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मी एक फार्मासिस्ट आहे आणि हा व्हिडिओ स्पेशली शेड्यूल एच ड्रग किंवा H1 ड्रग आपण ज्याला म्हणतो आणि किंवा NRX म्हणू शकता. प्लस त्याच्यामध्ये शेड्यूल एक्सचा काय रोल असतो किंवा आपण काय-काय गोष्टी केल्या पाहिजे त्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे. आता लाँग व्हिडिओ बनवण्याचं कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये तितक्या गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करता येत नाहीत बिकॉज तिथे 3 मिनिटाच्या जास्त मी काही सांगू शकत नाही आणि इथे तुम्हाला फुल डिटेलमध्ये म्हणजे एक्झॅक्टली फेक प्रिस्क्रिप्शन तुम्ही कसे ओळखू शकाल किंवा व्हॅलिड प्रिस्क्रिप्शन काय असतं किंवा कधी कितपर्यंत द्यायचं, काय सगळ्या गोष्टी तुम्हाला मी इथे सांगणार आहे. आता 51 ड्रग्स कुठले आहेत, काय-काय आहेत इथे मी इथे बाजूला तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. मी तोंडाने सांगणार नाहीये बिकॉज इतका वेळ मी वाया घालवणार नाहीये. सो इथे तुम्ही स्क्रीनवरती तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. तुम्ही ते कॉपी पेस्ट करून घेऊ शकता किंवा तुम्हाला जर हवं असेल तर ते PDF फॉर्ममध्ये मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला लिंक म्हणून तुम्ही टाईप करा तर तुम्हाला PDF मिळून जाईल. मी त्या टाईपमध्ये सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देईन. सो आता मी व्हिडिओ स्टार्ट करते. फार्मसी तुम्ही सुद्धा शेड्यूल एच डिस्पेन्स करता का? तर तुम्हाला ह्या काही गोष्टी नक्कीच माहिती असल्या पाहिजे. आता कोणत्या गोष्टी? तर शेड्यूल एच डिस्पेन्स करताना फक्त प्रिस्क्रिप्शन किंवा पेशंटचं नाव किंवा डॉक्टरांचं नाव इतकंच ग्राह्य असतं का? तर नाही. यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. पेशंटचं नाव, पेशंटचे डिटेल्स, पेशंटचा ॲड्रेस, डॉक्टरांचं फुल नेम, डॉक्टरांचं रजिस्ट्रेशन नंबर किंवा डॉक्टरांचा ॲड्रेस काय आहे किंवा किती गोळ्या दिल्यात, किती गोळ्या म्हणजे जसं की 10 दिवसाचा कोर्स दिलाय, तर 10 गोळ्या दिवसातून किती वेळा खायचं आहे, त्याची स्ट्रेंथ काय आहे, सगळ्या गोष्टी एकूण एक तुम्हाला सगळ्या गोष्टी प्रॉपर चेक करायच्या असतात. हे सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे. ह्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मी बाजूला इथे मेन्शन करून देईन काय-काय गोष्टी तुम्हाला फॉलो करायच्या. सो तुम्ही माझ्या बोलण्यासोबत इथे सुद्धा गोष्टींवरती लक्ष द्या, की मी काय सांगते. ठीक आहे, हा झाला काय-काय गोष्टी लक्ष द्यायचे. ठीक आहे, आता तुम्हाला असं वाटतं की मे बी प्रिस्क्रिप्शन फेक आहे किंवा तुम्हाला सस्पिशन वाटलं की नाही ह्याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे किंवा पेशंटने फेक प्रिस्क्रिप्शन आणली आहे किंवा ओल्ड प्रिस्क्रिप्शन आणली आहे चेंज करून अशा टाईपमध्ये जर वाटत असेल तर ते तुम्हाला कसं कळेल ते सुद्धा तुम्हाला मी इथे प्रिस्क्रिप्शन दाखवील. म्हणजे ओरिजिनल प्रिस्क्रिप्शन कशी असू शकते किंवा फेक प्रिस्क्रिप्शनमध्ये काय काय चुका असू शकतात. सो तुम्हाला मी काय काय सांगणार आहे तुम्हाला ऑलमोस्ट सांगितलेलं आहे. शेड्यूल H1चे 51 ड्रग जो की आता ॲक्च्युअलमध्ये 50 होते. 51 म्हणजे आपलं प्रेगाबॅलने आत्ताच ॲड झालेला आहे, पण तो गॅजेटमधून पूर्ण ते 180 डेज नंतरच ते म्हणजे शो केला जातो. पण ॲड झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे 51 वाला कुठला आहे तर प्रेगाबॅलिन आहे. सो व्हिडिओ सेव्ह करा आणि तुमच्या जे पण फार्मा फ्रेंड्स आहेत किंवा तुम्हाला असं वाटते की व्हिडिओ उपयोगाचा वाटला तर नक्की तुमच्या फार्मा फ्रेंडला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो माझ्या इन्स्टा आयडीला पण करा. आता तुम्ही म्हणाल की आम्ही तुमच्या इन्स्टा आयडीला पण फॉलो करायचं, यूट्यूबला पण फॉलो करायचं, काय रिझन? यूट्यूबवरती मी लॉंग व्हिडिओ करते, शॉर्ट व्हिडिओ माझ्या रेग्युलर बेसिसवरती नसतात. ठीक आहे, आणि यूट्यूबवरती मी शॉर्ट व्हिडिओ प्लस मी स्टोरी टाकते. त्या स्टोरीमध्ये क्वेश्चन आन्सर प्लस जॉबचे वेकन्सी, कुठे कुठे जॉब आहेत, या सगळ्या गोष्टी सुद्धा टाकत असते. सो तुम्हाला इन्स्टावरती वेगळ्या इन्फॉर्मेशन मिळणार आहेत आणि यूट्यूबवरती वेगळ्या इन्फॉर्मेशन भेटणार आहे. सो नक्की पुन्हा सुरुवातीला आपण एक्झॅक्टली जाणून घ्यायचं शेड्यूल H1 म्हणजे काय असतं की ड्रग. शेड्यूल H1 हा एक आपला ड्रग अँड कॉस्मेटिक रूलच्या एका 1945च्या कॅटेगरीमध्ये येतो. ठीक आहे, आता या कॅटेगरीमध्ये काय असतं की या कॅटेगरीमध्ये स्पेसिफिक मेडिसिन ज्यांना डिस्पेन्सिंग किंवा रेकॉर्ड कीपिंग असतं, जसं की त्याला आपण रेकॉर्ड ठेवला पाहिजे. रेकॉर्ड कीपिंगवरती ॲडिशनल कंट्रोल आहे. ठीक आहे, त्यामध्ये काही अँटीबायोटिक, अँटी टीबीचे ड्रग किंवा काही अँटी स्लिपिंग वगैरे या सगळ्या गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये येतात. म्हणून शेड्यूल H1 मध्ये विदाउट प्रिस्क्रिप्शन कोणतीही मेडिसिन देता येत नाही. ठीक आहे, हे लक्षात ठेवा कायमस्वरूपी. आता शेड्यूल H1चे जे पण मेडिसिन आपण विकतो ते आपण RMP म्हणजे रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनर म्हणजे आपला डॉक्टर आपण म्हणू शकतो त्याने लिहिलेलं असेल त्याच्यानंतर आपण त्याला सप्लाय करू शकतो आणि त्या सगळ्या गोष्टी खूप साऱ्या गोष्टी सुद्धा त्याच्या मागे असतात. त्या सगळ्या गोष्टी सुद्धा आपण चेक केल्या पाहिजेत. शेड्यूल H1 साठी आपल्याला एक वेगळा सेपरेट रजिस्टर ठेवावा लागतो. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी लिहायच्या असतात. होऊ शकतात की काय काय गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आणि काय काय त्या रजिस्टरमध्ये सुद्धा आपण गोष्टी घेतल्या पाहिजे पेशंटकडून किंवा त्या प्रिस्क्रिप्शनमधून. शेड्यूल H1 आपण जर डिस्पेन्स करत आहोत तर त्याच्यामुळे काय काय काळजी घेतली पाहिजे किंवा शेड्यूल H1च्या रजिस्टरमध्ये आपल्या त्या बुकमध्ये आपल्याला काय काय लिहायचं तर पेशंटचं नाव, डॉक्टरचं नाव, पेशंटचा ॲड्रेस, डॉक्टरांचा ॲड्रेस. ठीक आहे, त्यानंतर आपण किती क्वांटिटी सप्लाय केली आहे, बॅच नंबर आणि डॉक्टरने त्याला किती दिवस खायला सांगितलं होतं हे सुद्धा आपण त्याच्यावर मेन्शन केलं पाहिजे. आता हा रेकॉर्ड आपल्याला 3 वर्षापर्यंत मेंटेन करायचं आहे बिकॉज इन्स्पेक्शन करायला जर DI आले तर त्यांनी ते चेक केलं, त्यांना सगळं डिटेल दिसले पाहिजे की आपण काय सप्लाय केलंय, कोणाला केलंय, काय सगळ्या डिटेल व्यवस्थित कळल्या पाहिजे. ॲज अ फार्मसिस्ट आपलं कर्तव्य खूप व्यवस्थित आहे की आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित चेक केल्या पाहिजे. प्रिस्क्रिप्शन व्हॅलिड आहे का नाही, त्याचे डॉक्युमेंटेशन, ह्या सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित चेक केल्या पाहिजे. ठीक आहे, आता शेड्यूल H1 ड्रग्स कुठले कुठले आहेत ते तुम्हाला मी इथे नाव देते. आता मी नाव सांगत बसणार नाहीये. तुम्हाला टोटल
50 पूर्ण दिसतील आणि 51 इथे मेन्शन करून देईल. सो तो अजूनपर्यंत ऍड केला गेला आहे, पण तो अजूनपर्यंत पब्लिश झाला नाहीये. ठीक आहे, पण येऊयात प्रिस्क्रिप्शन मध्ये काय काय चेक करायचं. ठीक आहे, आता समजा की शेड्यूल H1 ड्रग्स एक प्रिस्क्रिप्शन आपल्याला आलेलं आहे, तर फार्मसिस्ट म्हणून तुम्ही काय चेक करा. तर सर्वात पहिली गोष्ट, तर तुम्ही प्रिस्क्रिप्शन मध्ये आल्या सर्वात पहिली प्रिस्क्रिप्शन मध्ये डॉक्टरांचं नाव काय आहे. ठीक आहे, डॉक्टरांचा ऍड्रेस आहे का नाही, डॉक्टरांचा रजिस्ट्रेशन नंबर क्लिअर आहे का नाही. ठीक आहे, त्याच्या डॉक्टरांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे का नाही दिलाय, त्या सगळ्या गोष्टी चेक. त्यानंतर डॉक्टरांचा रजिस्ट्रेशन नंबर एकदा कन्फर्म करायचा. आता हा तुम्हाला जर डाऊट वाटत असेल की हा डॉक्टरांचा म्हणजे नंबर चुकीचा वाटतोय किंवा फेक प्रिस्क्रिप्शन वाटते, डाऊट असल्यामध्ये अवेलेबल ऑफिशियल जे पण नंबर चेक करण्यासाठी असतात, जसं की आता आपण रजिस्टर्ड फार्मसिस्ट आहोत तर आपण चेक कसं करतो, सो डॉक्टरांचं सुद्धा असतं, त्यानुसार तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता इन केस तुम्हाला डाऊट आला तर. पेशंटचे डिटेल काय बघा. आता पेशंटच्या डिटेलमध्ये डॉक्टर आणि पेशंटचं नाव प्रॉपर दिलंय का नाही, त्याचं एज, त्याचं सेक्स म्हणू शकता किंवा त्याला किती गोळ्या द्यायचे त्या सगळ्या गोष्टी म्हणू शकता. आणि आपण स्वतः जर एज वगैरे काही दिलं नसेल तर आपण आपलं कर्तव्य आहे की त्याला एज विचारणं, त्याचा ऍड्रेस विचारणं, पेशंटचा नंबर एकदा आपण कन्फर्म करून घेणं हे आपलं कर्तव्य आहे. ठीक आहे, डोस काय, प्रिस्क्रिप्शनची डेट चेक करा व्हॅलिड. जसं की आता तुम्हाला आजची डेटची आली, एक्झाम्पल समजा की आज तारीख आहे 5 तारीख, एक्झाम्पल 5 ऑगस्ट 2026. ठीक आहे, आता 5 ऑगस्ट 2026 ची डॉक्टरांनी 10 दिवसाच्या गोळ्या सांगितल्यात, म्हणजे 15 तारखेला त्याची गोळ्या संपणार, दिवसाला 1. तर तो आलाय 5 तारखेलाच, तर तुम्ही 5 तारखेच्या गोळ्या हिशोबाने दिलात. जर तो आलाय 20 तारखेला आणि तो जुनी प्रिस्क्रिप्शन दाखवते की मला डॉक्टरांनी पुन्हा रिपीट काय सांगितले, आणि जर त्याच्यावरती मेन्शन नसेल की रिपीट करायचं नाही किंवा डॉक्टरांनी त्याच्यावरती रिपीट प्रिस्क्रिप्शन दिली नसेल तर तुम्ही द्यायचं नाहीये. ठीक आहे, सो ह्याचमुळे प्रिस्क्रिप्शनची डेट पहिला बघायची आहे की व्हॅलिड आहे का नाही. व्हॅलिड म्हणजे काय, दिलेल्या दिवसा म्हणजे 10 दिवसांची गोळी दिली आणि तो एकदा घेऊन गेलाय, त्याच्यावर स्टॅम्प आणि सिक्का आपल्याला मारायचा असतो, जे की आपल्या प्रत्येक मेडिकलमध्ये असलंच पाहिजे, शेड्यूल H1 चा स्टॅम्प. ठीक आहे, त्या H1 स्टॅम्पने काय फायदा होईल की तुम्ही कुठल्याही दुसऱ्या मेडिकलमध्ये पुन्हा तेवढे स्ट्रिप घेऊ शकत नाहीत. आपण किती स्ट्रिप दिले ते सुद्धा आपण इथे मेन्शन करायचं असतं. सो ह्याच्यामुळे H1 ड्रग्सचे किंवा NRXचे एक्स्ट्रा यूज करू शकत नाही, बिकॉज खूप सारे लोक रेस्टिल सारख्या गोळ्या विथ प्रिस्क्रिप्शन घेऊन जातात आणि नंतरला म्हणतात की नाही आम्हाला एकच स्ट्रिप दिली, त्याच्यावर 2 स्ट्रिप लिहिली, असं काहीही खोटं सांगतात. पेशंट खूप काही गोष्टी खोटं सांगतात. ठीक आहे, विश्वास ठेवायचा नाहीये. तुमच्या ओळखीतलं असलं तरी सुद्धा नका, बिकॉज कसं असतं ना ह्या गोष्टी ते लोकांना त्या गोष्टीची सवय झालेली असते त्या गोळ्यांची, म्हणून ते तुम्हाला नाही द्या द्या मला पाहिजे असं खूप सारं तुम्हाला म्हणजे इमोशनल ब्लॅकमेल सुद्धा करतात. ठीक आहे, सो मेडिसिनचं नाव क्लिअरली दिसतंय का हे तुम्हाला बघायचं आहे. ब्रँड दिलंय का जनरिक दिलंय, काय दिलंय ते स्पष्ट कळतंय का हे सुद्धा बघणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर येतं स्ट्रेन, डॉक्टरांनी किती mg दिले, जसं की 5 mg, 0.1 mg, 0.2 mg, जसं की रेस्टिलमध्ये 0.1 0.51 mg असतं, किंवा बाकी सगळ्या गोष्टीमध्ये ॲमिट्रिप्लिनमध्ये 10 mg 20 mg अशा सगळ्या गोष्टी येत असतात. किंवा आपलं नॉर्मल अँटीबायोटिकमुळे सुद्धा सेफोडॉक्सिनमध्ये किती mg दिले, 500 mg 250 mg काय जेही असेल ते प्रॉपर दिलंय का हे तुम्हाला बघणं हे तुमचं कर्तव्य. किती वेळा सांगितलेलं आहे, 1 टाइम 2 टाइम, किती दिवसांनी गोळ्या रिपीट करायचे, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला बघायचं आहे. आता डॉक्टरने क्वांटिटी प्रिस्क्राईब केली आहे का नाही केली आहे, किती केली, ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला मॅच करायच्या आहेत. आता डॉक्टरची सिग्नेचर, आता जसं की आपण प्रिस्क्रिप्शनचा चॅप्टर, आता तुम्ही सर्वांना सांगते की आपण प्रिस्क्रिप्शन चॅप्टर आपल्याला होता. ठीक आहे, आपल्या अभ्यासक्रमामध्ये की प्रिस्क्रिप्शनचे किती पार्ट असतात, टोटल 8 पार्ट असतात. त्याच्यामध्ये सिग्नेचर या सगळ्या गोष्टी येतात. त्यातला हा वाला पार्ट म्हणजे सिग्नेचर कोणाची, तर डॉक्टरांची सिग्नेचर आहे का हे सगळं बघणं सुद्धा आपलं कर्तव्य आहे. बिकॉज नॉर्मली डॉक्टर जे नॉलेजेबल डॉक्टर म्हणू शकत नाही आम्ही, काही डॉक्टरांची रेग्युलर एक साईन असते आणि काही डॉक्टर ह्या H1वरती एक वेगळी साईन तुला करतात, म्हणजे त्यांची एक साईन पूर्णपणे प्रॉपर लिहिलेली असते, विथ नेम वगैरे असतं, सगळं असतं, रजिस्टर नंबर पण कोण कोण लिहून देतं, अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. हे असं आहे ना, एक्सपिरियन्सने आपल्याला गोष्टी शिकायला भेटतात. तुम्हाला एखादं सांगतंय ना त्याच्यानंतर तुम्हाला गोष्टी कळतील, पण तुम्ही स्वतः जेव्हा एक्सपिरियन्स घ्याल, स्वतः तुम्ही प्रिस्क्रिप्शन हातात घ्याल, बघाल, 3-4 प्रिस्क्रिप्शन तुम्ही H1चे हँडल केल्यानंतर तुम्हाला थोडंसं अंदाज येईल की हां म्हणजे फेक प्रिस्क्रिप्शन कसं आहे, नॉर्मल प्रिस्क्रिप्शन कसं येतात, किंवा कसे लोक आपल्याला फसवायचा प्रयत्न करतात, किंवा या सगळ्या गोष्टी तुम्हाला हळूहळू कळणारच आहेत. आता फेक प्रिस्क्रिप्शन कसे ओळखाल हे खूप महत्त्वाचं आहे. मी सांगितल्याप्रमाणे एक्सपिरियन्सवाल्यांना कळतं
नॉन एक्सपिरियन्सवाल्यांना खूप ह्या गोष्टींची भीती असते. मोस्टली नॉन एक्सपिरियन्स ह्या गोष्टीमध्ये पडतच नाही. बट इन केस तुम्ही नॉन एक्सपिरियन्स आहात, पण तुम्ही मेडिकल टाकलंय किंवा स्टोअरमध्ये कोणी सिनियर स्टाफ नाहीये, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कशा हँडल करायचे. फार्मासिस्ट आहात, नॉलेज आहे, बट काही गोष्टी आहेत ना, ते प्रॅक्टिकली एक्सपिरियन्स केल्याशिवाय तुम्हाला कळत नाही. सो आता सर्वात इम्पॉर्टंट, फेक प्रिस्क्रिप्शन कसं ओळखायचं. एक गोष्ट तर आधी क्लिअर करून घ्या, तर प्रिस्क्रिप्शन मागून तुम्हाला 100% फेक आहे हे असं फार्मासिस्ट स्वतः ठरवू शकत नाही. ठीक आहे, काही काही प्रिस्क्रिप्शन व्हॅलिड असतात, ओरिजिनल असतात, तरी सुद्धा आपल्याला फेक वाटू शकतात काही केसेसमध्ये. ओके, आता काय असं आहे की तुम्हाला सस्पिक्शन वाटू शकतं किंवा रेड फ्लॅग वाटू शकतं, ते तुम्हाला मी काही सांगते, ते तुम्ही लक्ष द्या. इथे मेन्शन करून देईन, तुम्ही त्यासुद्धा एक फेक प्रिस्क्रिप्शन कशी असते ते सुद्धा तुम्हाला मी एक्झाम्पलमध्ये दाखवून देईन. ठीक आहे, आता फेक प्रिस्क्रिप्शन मेडिसिनचं नेम किंवा स्ट्रेन किंवा क्वांटिटी ओव्हर रायटिंग आहे. बिकॉज शेड्यूल H1 मध्ये ओव्हर रायटिंग चालत नाही, हे लक्षात ठेवा. जसं की एक्झाम्पल, डॉक्टरांनी 5 डेजला दिले गोळी खायला आणि त्याच्यानंतर पुन्हा नंतर कट करून 10 डेज दिली, तर हे मे बी डॉक्टर न करता स्वतः पेशंट सुद्धा करू शकतो. ओके, अक्षर मॅच झालं तरी सुद्धा. रेड फ्लॅग 2, अल्टर क्वांटिटी. इंटरनेशनल मध्ये तुम्हाला तर सांगितलं ना मी, 10चे 15 केले, 10चे 100 केले, अशा टाईपमध्ये केलेला वाटू शकतं. ठीक आहे, डिफरंट हँड रायटिंग, कॉमन सेन्स आहे तुम्हाला. म्हणजे मेडिसिन लिहिली आहे, त्याच्यानंतर असं वाटतंय की वरचं अक्षर वेगळं आहे किंवा खालचं अक्षर वेगळं आहे, असं तुम्हाला थोडा तरी डिफरन्स वाटला किंवा साईन वेगळी, तरी सुद्धा तुम्ही ते रेड फ्लॅग म्हणून तुम्ही थोडंसं चेकआउट करू शकता किंवा व्हेरीफाय करायचा प्रयत्न. मिसिंग डॉक्टर डिटेल, जर तुम्ही प्रिस्क्रिप्शन आली आहे, मेडिसिनची नावं सगळं आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला पेशंटचं, त्याच्यामुळे तुम्हाला डॉक्टरांचं नावच नाही आहे किंवा डॉक्टरांचा नंबर नाही आहे किंवा डॉक्टरांचा ॲड्रेस नाही, डॉक्टर कुठला आहे, त्याचं क्लिनिकचं नाव काही आहे नसेल, तर थोडंसं हे रेड फ्लॅगपेक्षाही जास्त रेड फ्लॅग म्हणू शकतो आपण. आता अनयुजल क्वांटिटी म्हणजे खूप जास्त हाय डोस दिला असेल, थोडंसं डाऊट येऊ शकतं हाय डोस. असं नाही की ते प्रत्येक वेळी ते फेकच असू शकतं, पण क्लॅरिफाय करणं हे आपलं कर्तव्य आहे. आता रेड फ्लॅग नंबर 6, डेट मॅनिप्युलेशन. म्हणजे डेट बदललेली किंवा अस्पष्ट असेल तरी सुद्धा थोडंसं क्लॅरिफाय करणं आपलं गरजेचं. आता सस्पेक्शियट प्रिस्क्रिप्शनचा फॉर्मॅट तुम्हाला थोडासा वेगळा वाटतोय. ठीक आहे, आता जसं की तुम्हाला असं वाटतं की प्रिस्क्रिप्शनच थोडंसं डाऊटेबल वाटतं किंवा प्रिस्क्रिप्शनमध्ये ज्या गोष्टी लिहिलेत किंवा ज्या मेडिसिन लिहिलेत थोडेसे, आता आपल्याला नॉर्मली माहिती असतं की जसं की तुम्हाला स्ट्रॉंग पेन किलर दिले, त्याच्यासोबत तुम्हाला ॲसिडिटी दिली जाते. एक अँटीबायोटिक असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला लॅक्टोबॅसिलस दिलं जातं. अशा एक लॉजिकली आपल्याला माहिती असते कुठल्या मेडिसिनसोबत काय दिलेलं असतं. तर थोडंसं तुम्हाला काहीतरी वेगळं वाटलं तर तुम्ही प्रिस्क्रिप्शन व्हॅलिड करा किंवा क्लॅरिफाय करणं हे तुमचं कर्तव्य आहे. प्रॅक्टिकल एक्झाम्पल म्हणजे, चला एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल तुम्हाला सांगते की एक प्रिस्क्रिप्शनमध्ये लिहिलं आहे की प्रेगाबेरिन 150 100 टॅबलेट. आता क्वांटिटी जवळजवळ ओव्हर रायटिंग दिसत आहे, डॉक्टरची डिटेल सुद्धा इनकम्प्लीट आहेत, रजिस्ट्रेशन नंबर सुद्धा व्हेरीफाय होत नाहीये आणि सिग्नेचर सुद्धा थोडीशी सस्पेक्शन वाटते. तर फार्मसी म्हणून तुम्ही काय कराल, लगेच डिस्पेन्स करू नका. पहिल्यांदा प्रिस्क्रिप्शनची डिटेल केअरफुली रिचेक करा, एक्झॅक्टली काय काय आहे आणि काय नाही, हे तुमचं काम आहे. मला आवश्यक असेल तर थोडंसं क्लॅरिफिकेशन करा. प्रिस्क्रिप्शन जेन्युइन असल्याची खात्री होईपर्यंत सप्लाय होल्ड करा. त्याच्या रेड फ्लॅग म्हणजे फायनल प्रूफ म्हणू शकत नाही, पण रेड फ्लॅग म्हणजे थोडंसं व्हेरिफिकेशन एक्स्ट्रा किंवा थोडेसे क्रॉस व्हेरिफिकेशन चांगल्या पद्धतीने केले पाहिजे. शेड्यूल H1 रजिस्टरमध्ये काय लिहायचं, तुम्ही एक सेपरेट त्याची रजिस्ट्रेशन बुक केली पाहिजे. ते मेंटेन करायचंच आहे तुम्हाला, काही असू दे. तुम्हाला काय करायचं, प्रिस्क्रायबर म्हणजे डॉक्टरचं नाव, त्याचा ॲड्रेस, त्याचा रजिस्ट्रेशन नंबर घ्या, त्याच्यानंतर पेशंटचं नाव, पेशंटचं ॲड्रेस लिहा, ड्रगचे नाव लिहा आणि क्वांटिटी तुम्ही किती सप्लाय केली हे तुमचं कर्तव्य आहे. ठीक आहे, हा रेकॉर्ड तुम्हाला 3 वर्षापर्यंत मेंटेन करायचाच आहे. म्हणाल की H1 ड्रग्सचे आम्ही जर म्हणजे कुठलाही डेटा जर ठेवला नाही तर खूप चुकीचं आहे. याचं नुकसान तुम्हाला होणार आहे, बाकी कोणाला होणार नाहीये. बिकॉज त्या व्यक्तीने ती मेडिसिन प्रॉपर स्वतःसाठी घेतली आहे का, काय केलंय काय नाही, हे तुम्ही तुमच्या सेफर साईडसाठी तुम्हाला ठेवायचं, बाकी कोणासाठी तुम्हाला हे ठेवायचं नाही आहे. ॲज अ फार्मसी तुमचं कर्तव्य आहे, तुम्हाला तुमचं कर्तव्य करायचं आहे. H1 रजिस्टर आणि प्रिस्क्रायबर रजिस्टर ह्यांना सेम समजू नका. ठीक आहे, डिफरन्स आहे दोघांमध्ये. काय डिफरन्स आहे ते तुम्हाला मी सांगते. आता जसं की प्रिस्क्राईब ड्रग म्हणजे जे की विदाऊट प्रिस्क्रिप्शन द्यायचे नसतात ते वाले वेगळे, आणि शेड्यूल H मध्ये आपल्याला सुद्धा त्याची सेपरेट रजिस्ट्रेशन म्हणजे त्याची सगळ्या डिटेलिंग लिहून ठेवणं, काय आपण सप्लाय केलं हे मेंटेन करणं हे आपलं कर्तव्य. हे दोन्ही वेगवेगळे. ठीक आहे, विदाऊट प्रिस्क्रिप्शन द्यायचं नाहीये ती सगळी गोष्ट वेगळी, पण त्याला मेंटेन सुद्धा करून ठेवणं हे सुद्धा आपल्याला जास्त महत्त्वाचं.
शेड्यूल H1 साठी तुम्हाला सेपरेट रजिस्ट्रेशन ठेवणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. ठीक आहे. खूप जणांचं असतं की शेड्यूल H1 ड्रग आपण सेल केल्यानंतर किंवा विकल्यानंतर त्याची कॉपी ठेवायची आहे का? ठेवू शकता, काही असं हे नाहीये, बट गरज नसते. तुम्हाला शेड्यूल H साठी जो शेड्यूल X असतो त्याच्यासाठी तुम्हाला 2 कॉप्यांची गरज असते. सो त्याच्यासाठी तुम्हाला 2 कॉप्या लागतात. बट शेड्यूल H1 साठी गरज लागत नाही. पण खूप ठिकाणी शेड्यूल H1 साठी सुद्धा तुम्ही झेरॉक्स कॉपी करून जर तुमच्याकडे अवेलेबल असेल प्रिंट विथ झेरॉक्स, तुम्ही झेरॉक्स करून ठेवा. सेफर साईड चांगली गोष्ट आहे, पण गरज नाही आहे, हे पण लक्षात ठेवा. शेड्यूल X साठी तुम्हाला 2 प्रिस्क्रिप्शनच्या कॉप्या लागतात. शेड्यूल H1 प्लस शेड्यूल X मध्ये काय फरक आहे? शेड्यूल H मध्ये RMP प्रिस्क्रायबर सप्लाय असतो, म्हणजे आपला डॉक्टरने लिहिल्यानंतर त्या प्रिस्क्रायबरवरती आपण सप्लाय करतो. सेपरेट H1 रजिस्टर पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला प्रिस्क्रायबर आणि पेशंटच्या दोन्ही डिटेल तुम्हाला घ्यायच्या असतात. ठीक आहे. पेशंट आणि प्रिस्क्रायबर आपल्याला दोघांची डिटेल घ्यायची असतात. त्याच्यानंतर ड्रग अँड क्वांटिटी किती सप्लाय केले हे सुद्धा आपल्याला मेंटेन ठेवायचं. त्याचा रेकॉर्ड किती वर्ष ठेवायचा, तर ॲटलिस्ट त्याचे 3 वर्ष आपण रेकॉर्ड मेंटेन केला पाहिजे. आता शेड्यूल X मध्ये प्रिस्क्रिप्शन रिक्वायरमेंट आहे आणि त्याची स्ट्रेंथ सुद्धा. ठीक आहे. डुप्लिकेट कॉपी आपण त्याची ठेवली पाहिजे. ठीक आहे. त्याच्या कॉप्या आपल्याकडे असले गरजेचे आहेत. म्हणजे आता प्रिस्क्रिप्शन आहे त्याची कॉपी करून काढायची, म्हणजे त्याची आपल्याला झेरॉक्स करून घ्यायचा आहे किंवा त्याची प्रिंट मारून घ्या, एक एक्झाम्पल, आणि ते आपल्याकडे ठेवायचं आहे. शेड्यूल H1 मध्ये हे गरजेचं नसतं, शेड्यूल X मध्ये गरजेचं असतं. ह्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून ॲज अ फार्मसिस्ट दोघांमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका, दोन्ही वेगवेगळ्या आहेत. आता एक शेवटची नवीन रेग्युलर म्हणू शकतो किंवा नवीन अपडेट आलेली, जी 2026 मध्ये प्रेगाबॅलिन सुद्धा आता H1 मध्ये गेलेला आहे, म्हणजे विदाउट प्रिस्क्रिप्शन विथ आपल्याला रेकॉर्ड सुद्धा ठेवायचे आहेत. सो ह्या गोष्टीचं सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. आता हे झालं कधी आहे, तर 13 मे 2026 झालेलं आहे. त्याच्यानंतर ते बोलतात ना, नोटिफिकेशन आली जरी असली तरी सुद्धा ते रेग्युलेट करायला किंवा ते चालू व्हायला 180 डेज लागतात. म्हणजे आफ्टर 6 मंथ त्याचे जे पण नियम आहेत ते लागू होऊ शकतात. ठीक आहे. तोपर्यंत आलेला आहे, म्हणजे शेड्यूल H1 मध्ये आलेला आहे, पण अजूनही ते लोक रजिस्टरचे डिटेल ठेवत नसतील, बिकॉज आलेलं आहे अजूनपर्यंत ते अंमलात नाही आणलंय, असं आपण म्हणू शकतो. त्या सगळ्या गोष्टी आहेत. शेड्यूल H1 मध्ये 51 जी एंट्री आहे ती आहे प्रेगाबॅलिनची. नोटिफिकेशन आणि इफेक्टिव्ह डेट वेगळ्या आहेत. ठीक आहे. सो ॲज अ फार्मसिस्ट त्याची ॲक्च्युअल डेट किंवा इम्प्लिमेंटेशन डेट आपल्याला लक्षात राहिली पाहिजे. हे ॲज अ फार्मसी आपलं कर्तव्य आहे. सो आता आज तुम्हाला मी काय काय सांगितलं, शेड्यूल H1 ड्रग काय असतं, कम्प्लीट 51 ड्रग्सची तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर प्रिस्क्रिप्शन, फेक प्रिस्क्रिप्शन कसं ओळखायचं, ओरिजिनल प्रिस्क्रिप्शन म्हणू शकता, आणि प्रिस्क्रिप्शनमध्ये काय काय गोष्टी तुम्हाला असल्याच पाहिजे, काय काय गोष्टी नाही असल्या पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यानंतर प्रिस्क्रायबरची काय डिटेल घ्यायची आहेत आणि पेशंटची काय डिटेल आपल्याला घ्यायची, H1 ची एंट्री कशी करायची, काय काय एंट्रीमध्ये काय काय गोष्टी आपण घेतल्या पाहिजेत, त्याच्यानंतर प्रेगाबॅलिनचा अपडेट काय आहे, या सगळ्या गोष्टी प्लस शेड्यूल X आणि शेड्यूल H1. सो हा व्हिडिओ फार्मसी अवेअरनेस आणि एज्युकेशन पर्पजसाठी होता. सो हा पूर्णपणे फार्मसी आणि फार्मसी स्टुडंटसाठी आहे. हा व्हिडिओ नक्की सेव्ह करा, शेअर करा आणि तुमचे जे पण फार्मा फ्रेंड त्यांना नक्की सांगा. चॅनलला फॉलो, सबस्क्राईब नक्की करा. आता आणखीन एक गोष्ट, मी माझे स्वतःचे म्हणजे मी ओन लिहिलेले पुस्तकं आहेत. एक अँटीबायोटिकची बुक आहे, म्हणजे अँटीबायोटिक आपल्याला आहेत काय काय त्याची कॅटेगरी आहेत, ह्या सगळ्यावरती एक पुस्तक बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आणखी 2 पुस्तक सुद्धा बनवले आहेत. मी त्यांची तुम्हाला इथे डिटेल देऊन तुम्ही बघू शकता की माझे टोटल किती पुस्तकं होते. व्हिडिओच्या एंडला तुम्हाला मी ते पण दाखवीन. पुस्तकं आहेत. का पुस्तक काढलं, आवड आहे आणि नॉलेज आहे, ते नॉलेज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी माझं काम करत आहे. मी व्हिडिओ पेशंटसाठी सुद्धा बनवते, म्हणजे पेशंटना मेडिसिन कशा खायच्या, मेडिसिनबद्दल नॉलेज द्यायचं हे माझं कर्तव्य, मी करायचा प्रयत्न करते. प्लस मी जे पण फार्मा स्टुडंट आहेत म्हणजे फार्मसिस्ट आहेत त्यांच्यासाठी सुद्धा करते. आणि काही ना सो ज्यांना स्टोर ओपन करायचं आहे, जसं की स्टोर ओपनिंगसाठी काय काय गोष्टी लागतात, काय काय इम्पॉर्टंट आहेत, काय काय डॉक्युमेंटेशन करून ठेवतात, किती वर्ष आधी तुम्हाला त्याच्यासाठी प्लॅनिंग करायची आणि काय करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला एक वेगळा सेशन असतो त्या सेशनमध्ये सांगत असते. तुम्हाला पण सेशन जॉईन करायचं असेल तर तुम्ही इन्स्टावरती मला DM करू शकता. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत, तुम्ही दोन्ही ठिकाणी फॉलो करून ठेवा, म्हणजे इन्स्टाला पण फॉलो करा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करून ठेवा तुमच्या नॉलेजसाठी. मी म्हणते माझ्या फायद्यासाठी, तुमच्या फायद्यासाठी. तुम्हाला जर व्हिडिओ खरंच माझा उपयोगाचा वाटला असेल तर करा, नाही वाटलं असेल तर नका करू. तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की विचारा. तुम्हाला कुठला टॉपिक कव्हर करून हवा आहे, आता कुठल्या गोष्टी तुम्हाला हव्या, जसे की कुठलेही टॉपिक, जसे की मी मेडिसिनवरती व्हिडिओ बनवते, प्रत्येक ड्रगवरती मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर इवन मी फार्मसीचे जे पण अपडेट आलेले असतात किंवा PPP कार्ड बनवण्यासाठी, सो ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करत असते.
सी ते तुमची चॉईस आहे, तुम्हाला काय आवडेल आणि काय नाही आवडेल. माझं नॉलेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. आता तुम्ही म्हणाल की सेशन जॉईन करायचे असतील किंवा PDF हवे असतील तर तुम्ही इन्स्टाला बघू शकता. इन्स्टाला त्याचे शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहेत. सेशनसाठी तुम्ही DM करू शकता. सो तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये मिळतील. सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब, फॉलो नक्की करा. चला बाय.